नमस्कार, मी राज वैश्वम पायन. माझा रायगड लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. विधानसभा रणसंग्राम 2024 या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत वेदांग ज्योतिषाचार्य आणि प्रख्यात ज्यांचं संपूर्ण राज्यभरामध्ये नाव गाजतंय असे शैलेशजी जंगम स्वामी यांना, आणि त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की पेन 191 विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचं नेमकं राजयोग काय सांगतोय आणि कुठल्या उमेदवाराचं पारडं जड आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. महाराज, आपलं स्वागत आहे आमच्या चर्चेमध्ये. धन्यवाद. महाराज, नेमकं काय सांगाल की 3 उमेदवार जे आहेत तर ते प्रामुख्याने रिंगणात असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आज आपण पाहिलं तर आमदार अभिषेक पाटील माजी आमदार, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अतुलजी म्हात्रे आणि प्रसाददादा भोईर, ह्या 3 प्रमुख लोकांमध्ये लढत होताना आपल्याला दिसणार आहे. तर काय सांगाल, कोणाचं पारडं राजकीय भविष्यानुसार जड आहे आपल्याला असं दिसतंय? बघा, विधानसभा जी काय आता ह्या रणसंग्राम जो काय चालू आहे, महाराष्ट्रातील 288 उमेदवार मतदारसंघ आहेत आणि या 288 पैकी 191 आपला पेण विधानसभा मतदारसंघ आहे. आणि हा जो काय पेण विधानसभा मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये आता रणांगणामध्ये 7 उमेदवार आहेत. त्यातले मोजके जे आहेत ते 3 महत्त्वाचे असे तिरंगी लढत यावेळेला संपूर्ण रायगडकरांना पाहायला मिळणार आहे. त्यातले मागाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे प्रसाददादा भोईर, त्यानंतर माझे आत्ताचे आमदार विद्यमान आमदार माननीय श्री रविशेठ पाटील, त्यानंतर शेका पक्षाकडून उमेदवारी असणारे अतुलजी म्हात्रे, हे उमेदवार ह्यांचं जास्तीत जास्त चर्चा ही जनमानसात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या तिघांचं ज्योतिषाच्या अनुषंगाने काय राजकीय भवितव्य आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिला आपण उमेदवार कुठला घेत आहे ज्याचा आपण राजकीय भविष्य पाहणार आहोत? प्रथम उमेदवार प्रसाददादा भोईर. ठीक आहे, प्रसाददादा भोईर यांचं आपण राजकीय भविष्य काय नेमकं आता जाणून घेऊ महाराजांकडनं. महाराज, नेमकं काय सांगाल? प्रसाददादा भोईर हे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या गटाचे महत्त्वाचे असे कॅन्डिडेट मानले गेलेले आहेत. राजकारणामध्ये त्यांचा पूर्वीपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा वारसा आहे. केमिकल त्यांनी केलेलं आहे, त्यानंतर MBA फायनान्समधून त्यांचासुद्धा झालेला आहे. आणि या आमदारकीच्या निवडणुकीला ते प्रथमतःच या ठिकाणी उभे राहत आहेत. यांची जी कुंडली आहे ती कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांचं भवितव्य, राजकीय भवितव्य ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय म्हणतंय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रसाददादा भोईर यांच्या कुंडलीमध्ये जर पाहिलं तर प्रथम स्थानामध्ये तुम्ही चंद्र, गुरु, केतू या ग्रहांची युती आहे. सिंहस्थ असणारा मंगळ हा त्यांना अधिकारी वृत्ती, त्यानंतर वर्चस्व, कडवटपणा, डेअरिंग, कुशल व्यवहार ज्ञान ह्या सर्व गोष्टी त्यांना तो देणार आहे. मंगळ जो आहे जो पराक्रमी आहे आणि त्याला जी जोड लागते ती या ठिकाणी गुरुची जोड लागलेली आहे. तर जेव्हा गुरु हा मंगळासोबत जातोय तर त्यांना ते त्यांचे डावपेच असतील, त्यांचे जे काही रणनीती असतील, ह्या रणनीती तो यशस्वीरित्या पार पाडणार आहे आणि त्याला त्याचं बळसुद्धा देणार आहे. प्रथमात असणारा चंद्र आणि बुध हा त्यांचे जे काही एक प्रेमळ स्वभाव म्हणा किंवा त्यांचे संयमी भूमिका म्हणा, ह्याला चांगल्या प्रकारचा न्याय देऊन जे काही इथले मतदार आहेत, ज्या पूर्वीपासून शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाशी जोडले गेलेले आहेत. खरं तर ही जी काही युती, आघाडी किंवा जो काही गट फुटलेले आहेत यातील तळागाळातल्या शिवसैनिकांना फारशी काही पडलेली नाही आहे आणि जो मूळ शिवसैनिक आहे तो ठाकरे गटाशीच जास्तीत जास्त संपर्क आहे आणि त्यांच्याशी तो नाळ जोडलेला आहे. तर त्या शिवसैनिकांचा फायदासुद्धा हा प्रसाददादा भोईर यांना प्रथमात असणाऱ्या चंद्राच्या जोरावरती त्यांना तो चांगल्या प्रकारचा फायदा देणारा ठरेल. या ठिकाणी त्यांच्या पत्रिकेमध्ये बुधाची सुद्धा चंद्रबुध युती आहे. तर बुध हा काय करणार आहे, त्यांना बुध बुद्धीचा कारक आहे आणि हा बुध त्यांना त्यांचे राजकीय डावपेच म्हणा किंवा जो जे वांछिल तो ते लाहो अशा प्रकारची भूमिका त्यांना देऊन या ठिकाणी त्यांचे जे काही डावपेच असतील, त्यांना शत्रूला नामोहरम करण्याची वेगवेगळ्या रणनीती असतील, तो यशस्वी करण्यासाठी त्यांना निश्चितच त्यांना पाठबळ देणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी धनस्थानात असणारा शुक्र, हा शुक्र काय करणार आहे तर त्या ठिकाणी त्यांची जनमानसात एक वेगळी क्रेज निर्माण करणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व असेल, त्यांचा रांगडेपणा असेल किंवा भाषणाची शैली असेल किंवा त्याचं जनमानसात वावरणारं सामाजिक कार्य करताना ही एक वेगळी उंची त्या ठिकाणी जनमानसांच्या मनावरती कोरली जाणार आहे.
आणि सामाजिक कार्य करताना ज्या ठिकाणी त्यांचं जे काही हातभार लागलेला आहे त्या ठिकाणची लोक त्यांची आपोआप आपलीशी होणार आहेत. धनस्थानात असणारा हा शुक्र त्यांना आर्थिक पाठबळ देऊन मतदारांना सुद्धा चांगल्या प्रकारचं बळ देईल आणि मतदार राजा जो काय आहे हा शिवसेनेची पूर्वीपासून जो बांधलेला गेलेला आहे तो त्यांना चांगल्या प्रकारची ताकद देईल. या ठिकाणी सप्तस्थानात असणारा गुरु हा त्यांना एक राजकीय वलय चांगल्या प्रकारचं देणारा ठरेल. म्हणजे अगदीच म्हणायला गेलं तर मैत्री नातेसंबंध याच्यामध्ये हा गुरु त्यांचं चांगलं कार्य करेल. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, माजी खासदार अनंतजी गीतेसाहेब यांचं नुकतंच आता काही कालावधीपूर्वी त्यांची सभा पण झाली, तर त्यांचंसुद्धा पाठबळ या भोईर साहेबांना नक्की मिळेल. आणि आपल्या नागोठण्याचे सर्वेसर्वा ज्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा वरचष्मा राहतो, आपले विधान परिषद सदस्य म्हणून उभे राहिलेले किशोरभाई जैन यांचासुद्धा चांगल्या प्रकारचा पाठिंबा या भोईर साहेबांना मिळालेला आहे. ह्या जोरावरती त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं कार्य हे ते नक्कीच करतील. शिवाय किशोरभाई जैन यांच्या आपण पाहत आहात विधानसभा रणसंग्राम 2024. जैन यांच्या अनुषंगाने जी काही त्यांनी पूर्वीपासून बांधलेली मतं आहेत, म्हणजे अगदीच म्हणायचं तर जैन समाज, मारवाडी समाज, गुजराती समाज, हे व्यापारी वगैरे, ही किशोरभाई साहेबांच्या हे शब्दाखातर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला म्हणजे अर्थात भोईर साहेबांना निश्चितच बळ देतील. त्यानंतर राजकीय एक फायदा त्यांना असाही होणार आहे की हा जो गुरु आहे त्यांना धर्मस्थान त्यांचं मजबूत करणार आहे. तर ही आणि स्वतः भोईर साहेब हे आगरी कोळी समाजातून येतात, त्यामुळे त्या ठिकाणचं पण त्यांचं वर्चस्व खूप चांगल्या प्रकारचं राहील. मागचं गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, ह्या कार्यामध्ये ह्या जी काही मंडळं होती या मंडळांना विविध ठिकाणी त्यांनी भेटीगाठी देऊन आपला मतदार त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम हे भोईर साहेबांनी उत्तमरित्या केलेलं आहे. महाराज, आपण पाहिलं तर राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी किंवा लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्यासाठी कोणता आपल्याला ग्रह जो आहे तो अनुकूल पाहिजे किंवा कोणतं घर जे आहे जसं अनुकूल पाहिजे, जसं आता आपण सांगत होतो सर्व गोष्टी. बघा, भोईर साहेबांच्या पत्रिकेमध्ये राजकारणामध्ये जो काही वर्चस्व गाजवण्याकरता चांगला शुभग्रह हवा आहे तो म्हणजे सूर्य. आणि भोईर साहेबांच्या पत्रिकेमध्ये हा जो रवी आहे हा प्रथम स्थानामध्ये आलेला आहे आणि प्रथम स्थानात असणारा हा रवी एक वेगळ्या प्रकारचा राजयोग त्यांना देतोय. म्हणजे रवीची एक खासियतच आहे की तो पद, प्रतिष्ठा या गोष्टींचं त्या व्यक्तीला, सरकार योग ह्या गोष्टी तो व्यक्ती त्या व्यक्तीला आरामात देत असतो. म्हणजे अगदीच म्हणावं तर त्याला राजयोग म्हणायला हरकत नाही. रवी म्हणजे सूर्याचा कारक आपण रवी समजला जातो, म्हणजे सूर्याची कृपा प्रसाददादा भोईर यांच्यावरती आहे असं आपण थोडक्यात सांगताय. निश्चितच सूर्य हा अधिकारी वृत्ती देतो आणि ज्या ठिकाणी ते कार्य करतात, सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये त्यांचा जो काही वरचष्मा आहे तो नेहमीच राहतो आणि शत्रूला हा सूर्य हा तुल्यबळ करतो. त्या ठिकाणी शत्रूचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वर्चस्व चालत नाही. शत्रू अर्धा त्या ठिकाणी अंशाने कमीच. महाराज, आपण आता प्रसाददादांचे कुंडली पाहिलीत, पण कुंडलीमध्ये एक महादशा म्हणून एक पॉईंट असतो, तो नेमका काय असतो आणि त्याचा परिणाम कुंडलीवरती कसा होतो? बघा, कुंडलीमध्ये जी काही आपण कुंडली पाहतो ही कुंडली ज्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम घडवते, पण आणि त्यामध्ये 9 ग्रहांची साथ असते. पण महादशा जी आहे ही विशिष्ट ग्रहाची वर्किंग कंडिशन दाखवत असते. शुभ ग्रहांची महादशा ही शुभ फळ देते, अशुभ ग्रहांची महादशा ही अशुभ फळ देते. भोईर साहेबांच्या पत्रिकेत जर पाहिलं तर त्यांना आता केतू अंतर्गत मंगळाची महादशा आहे आणि मंगळ जो आहे हा पराक्रमाचा कारक आहे. त्यांचं राजकीय वलय हे ज्यांच्या भोईर साहेबांच्या जे काही समोर आता निर्माण झालेलं आहे हे आता अल्पावधीत निर्माण झालेलं आहे. अल्पावधीत हे खूप मोठ्या समूहासमोर ते फेस होणार आहेत आणि त्यांची महादशा जर म्हटली तर ही पराक्रमीच महादशा आहे. मंगळाची महादशा म्हणजे पराक्रमाची त्यांना जोड आहे. मग त्यांचं राजकीय क्षेत्रात जे काही आता त्यांची जी काही उतरण झालेली आहे या ठिकाणी, तर ती घसरण ठरणार नाही, ती नक्की चढाईच्या दिशेने त्यांची वाटचाल ठरणार आहे. मुळात पाहायला गेलं तर बघा, मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीला या ठिकाणी 2,85,000
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि किशोरभाई त्यावेळेला 44,000 मतं त्यांनी घेतली होती. आणि त्यावेळेला थोडं विसंगती झाली होती म्हणून शिवसेनेची काही मतं त्यावेळेला कमी झाली. पण आता तो शिवसेनेचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये किशोरभाईंचा जो काही त्यांचा कामाचा उपद्व्याप आहे, त्यानंतर उद्धवजींना मानणारा एक वर्ग आहे, याच्यामध्ये निश्चितपणे वाढ झालेली आहे. आणि अनुषंगाने तो 44,000चा आकडा भोईर साहेबांचं स्वतःचं कर्तृत्व, मतदारांना भेटणं याने तो आता 50,000च्या आसपास गेलेला आहे. आता खरी लढत होणार आहे ती त्या ठिकाणी त्यांनी मतांचं जास्तीत जास्त होणारं विभाजन टाळून स्वतःकडे मतदार खेचण्यासाठी आपल्या कामाचा व्याप त्या ठिकाणी वाढवला तर निश्चितच ते विजयश्री खेचून आणतील यात मला शंका वाटत नाही. महाराज, आता आपण प्रसादांची कुंडली पाहिलीत, पुढची कुंडली आपण कोणाचं ॲनालिसिस करतोय? या ठिकाणी पुढची आपण जी कुंडली पाहणार आहोत ती म्हणजे शेका पक्षाचे एक उच्च शिक्षित नेते म्हणजे अतुलजी म्हात्रे यांची कुंडली पाहणार आहोत आपण. अतुलजी म्हात्रे जे काही शेतकरी कामगार पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, यांनी जे काही आपलं शिक्षण आहे ते लंडनमधून आर्किटेक्चर या विभागातून त्यांनी केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांना आहे. आणि पेण विधानसभा मतदारसंघ जर म्हणायला गेलं तर पूर्वीपासून हा शेका पक्षाचा गड राहिलेला आहे. या ठिकाणी 2 वेळा धैर्यशील दादा पाटील हे 2009 की 2014 आणि 2014ला सलग निवडून आले होते. आता धैर्यशील दादा हे राज्यसभेवर भाजपकडून जरी गेले असले तरी एक खासियत आहे ती म्हणजे शेका पक्ष कार्यकर्त्यांची की हा शेका पक्षाचा कार्यकर्ता कधीही हलत नाही, म्हणजे थोडक्यात म्हणायचं तो विभागला जात नाही. त्या ठिकाणी धैर्यशील दादा जरी राज्यसभेवर गेले असले तरी हा शेका पक्षाचा कार्यकर्ता हा शेका पक्षाचाच कार्यकर्ता राहिलेला आहे. तो त्यांचा वर्चस्व त्या ठिकाणी कायम आहे आणि तो ह्या जो काय आता हे नवीन उमेदवार आहेत अतुलजी म्हात्रे यांना तो निश्चितच फायदा ठरेल. त्यांची कुंडली आणि महाराज महादोष काय, दशा काय, नेमकी कुंडली त्यांची काय सांगते? हे जे तिन्ही जे नेतृत्व आहेत हे म्हणायला गेलं तर प्रथमात सूर्य घेऊनच आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. ते वावगं ठरणार नाही, कारण का अतुलजी म्हात्रे यांच्या प्रथम स्थानामध्ये केतू अंतर्गत सूर्याची युती आहे. आता ही जी युती आहे ती मगाशी भोईर यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपण पाहिली. तर ह्या ठिकाणी जो प्रथमात सूर्य आहे हा त्यांना सामाजिक, त्यानंतर सरकार योग, राजयोग या त्यांना म्हात्रे साहेबांना त्या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना एक जबरदस्त उंची दाखवत आहे आणि समाजाशी एक वेगळ्या प्रकारची जोडली गेलेली नाळ असं म्हणायला त्यांचा ते गुण आहेत, नेतृत्व गुण आहेत ते त्यांच्या पत्रिकेमध्ये दाखवत आहेत. कारण का शुक्राच्या राशीत असणारा हा सूर्य हा जनमानसात त्यांची एक वेगळ्या प्रकारची क्रेज वाढवणार आहे. म्हणजेच अगदी म्हणायला गेलं तर शेका पक्षाच्या जे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना आता मनासारखा नेता मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का जी धैर्यशील दादांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झाली होती, त्यांचं जे भाजपमध्ये त्यांचं पक्षांतर झालं आणि त्यानंतर शेका पक्ष कार्यकर्त्यांमध्ये या पेण मतदारसंघामध्ये एक मतदारांमध्ये शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. पण ती पोकळी आता ह्या अतुलजी म्हात्रे यांच्या अनुषंगाने ती खूप मोठ्या प्रमाणात भरून गेलेली आहे आणि तो जो शेका पक्षाचा कार्यकर्ता आहे हा उमदीने त्या ठिकाणी कामाला लागून म्हात्रे साहेबांना त्या ठिकाणी निश्चितच पाठबळ देईल. राजयोग काय सांगतोय आणि मतदारांवरती प्रभुत्व कसं निर्माण होऊ शकतं काय? त्यांच्या म्हात्रे साहेबांच्या पत्रिकेमध्ये जो मंगळ आहे हा पराक्रमी मंगळ हा सिंहस्थ आहे आणि हा सिंहस्थ असणारा मंगळ त्यांना एक वेगळ्या प्रकारचा राजयोग देत आहे. जे ते फासे टाकणार आहेत ते फासे त्यांचे पद्धतशीर त्या ठिकाणी चालणार आहेत आणि रणनीती म्हणा किंवा त्यांचं प्लॅनिंग म्हणा, भविष्यातील त्यांचं स्वतःचं शैक्षणिक जे परदेशात त्यांचं शिक्षण झालं या सगळ्या गोष्टींचा ते प्रॉपर त्या ठिकाणी वापर करून आपले फासे पद्धतशीरपणे टाकून तो डाव स्वतःकडे खेचण्यात ते यशस्वी होतील असं मला तरी वाटतंय. आता त्यांच्या पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये आहे बुध आणि शनीची युती. शनी हा उशिराचा कारक आणि बुध बुद्धीचा कारक आणि हे धनस्थानात युती होते. त्यामुळं नेतृत्व त्यांचं जे काही अफाट बुद्धिमत्ता वापरून धीर से गंभीर प्लॅनिंग करून आपले फासे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पद्धतशीरपणे टाकून शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जबरदस्त आहे. आता
म्हात्रे साहेबांच्या पत्रिकेमध्ये शनीच्या राशीमध्ये गुरु आहे. हा गुरु त्यांना काय करणार आहे, तर गुरु मागाशी भोईर दादा यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा जो काही मित्रत्वाची उत्तम साथ दर्शवत होता, तसं म्हात्रे साहेबांना सुद्धा ही साथ त्यांना चांगल्या प्रकारची मिळणार आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला सांगायचं झालं तर शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंतदादा पाटील, त्यानंतर चित्रलेखा पाटील, बाकी सगळे जे काही नेते आहेत या सर्व मंडळींची ह्या कार्यकर्त्यांवर एक वेगळी पकड आहे. आणि वेगवेगळी माध्यमं जशी काही त्यांच्या स्वायत्त संस्था आहेत शेका पक्षाच्या, या स्वायत्त संस्थांचा कर्मचारी किंवा त्यांचे सभासद या सगळ्यांची पकड ह्या पेण मतदारसंघावरती जबरदस्त आहे. शिवाय सामाजिक कार्यामध्ये जो काही त्यांनी काम केलेलं आहे म्हात्रे साहेबांनी, तो चंद्र शनी युतीमध्ये झालेला आहे. आणि ही जी युती आहे, ही युती त्यांनी सामाजिक कार्यामध्ये जबरदस्त वापरून नैना प्रकल्प असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनींचा जो काही ओलिताखाली ज्या जमिनी येतात भरतीमुळे, तर त्यांचा प्रकल्प, JSWच्या संबंधित कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न, ह्या सर्व प्रश्नांवरती त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि याची जाणीव तिथलं स्थानिक मतदार निश्चितच ठेवेल असं मला तरी वाटतंय. महाराज, महादशा जशी आपण मागे प्रसादांचं पाहिलं तशी यांची महादशा नेमकी काय सांगते? म्हात्रे साहेबांची जी महादशा आहे ही मंगळ अंतर्गत शुक्राची महादशा त्यांना ह्यावर्षी चालू झालेली आहे. शुक्र प्रेमाचा कारक आणि मंगळ हा पराक्रमाचा कारक. आता नक्की काय होणार आहे की यांचा जो पराक्रम आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, हे जनमानसामध्ये प्रेम निर्माण करणार आहे, जनमानसांना आपलंसं करणार आहे. साहजिकच त्यांना या गोष्टीमध्ये एक वेगळं बल त्यांना प्राप्त होणार आहे. आणि पुढची महादशा पण त्यांचं म्हटलं तरी त्यांची मंगळ अंतर्गत सूर्याची महादशा चालू होणार आहे. पण त्यांना राजयोग त्या ठिकाणी प्रथम स्थानामध्ये तर दर्शवत आहे, पण महादशेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचा दर्शवत आहे. पण एकूणच म्हणायला गेलं तर म्हात्रे साहेबांचं पारडं जड आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. अगदीच महाराज. पुढची आपण कुंडली कोणाची पाहणार आहोत? महाराज, आपण आता रविशेठ पाटलांकडे वळणार आहोत असं आपण म्हणालात, तर रविशेठ पाटलांची नेमकी कुंडली काय सांगते? पेण मतदारसंघातील सध्याचे विद्यमान आमदार माननीय श्री रविशेठ पाटील यांचा अनेक वर्षांचा, जवळजवळ 40 वर्षांचा राजकीय वाटचाल ही राजकारणातून झालेली आहे. सुरुवातीची काही वर्ष त्यांनी काँग्रेसमधून आणि आता भाजपमधून त्यांचं कार्य चाललेलं आहे. मागच्या विधानसभेला 4000 मतांनी का होईना पण त्यांनी तो लीड घेतला. अर्थात तो चांगल्या प्रकारचा त्यांनी तो लीड घेऊन या ठिकाणी पेण मतदारसंघावरती भाजपचा झेंडा प्रथमतः लावला असं म्हणायला हरकत नाही. रविशेठ पाटील यांची कुंडली जी आहे ती त्यांच्या पत्रिकेत सुद्धा प्रथम स्थानामध्ये सूर्य आणि शुक्र चुकते. रविशेठ पाटील यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये रवी आणि शुक्र यांची युती आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रवी हा राजयोग देत आहे आणि या तिघांच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये सूर्य येत आहे. ही कॉमन गोष्ट आहे, ही नंतर आपण याचं विश्लेषण करूया. पण प्रथमतः सांगतो तुम्हाला, सूर्य जो आहे तो त्यांना चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व देतो आहे. मुळात ते गुण त्यांच्या पूर्वीपासूनच एवढ्या वर्षाचा राजकीय त्यांचं ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रभुत्व आत्तापर्यंत त्यांनी मिळवलेलं आहे. त्यांच्या जी खासियत आहे ती म्हणजे शत्रूला बेसावत ठेवून ऐन मोक्याच्या वेळी बदल करणे किंवा डावपेच टाकणे हे त्यांच्या पत्रिकेला एक अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचा गुण आहे. आणि महाराज कुठल्या घरामध्ये आहे, म्हणजे हा गुण कशामध्ये आपण बघा, त्यांच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये सूर्य आहे आणि शुक्र, ह्या दोन ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा शुक्र काय करतो, हा गुप्त कारवाया करतो आणि सूर्य त्या सक्सेस करतो. म्हणजे शत्रूला बेसावत ठेवण्याचं काम हे राजकीय ज्ञानाने पाटील साहेब करतील. आणि जो शुक्र आहे हा शुक्र त्यांना त्यावेळेला शत्रूला बेसावत ठेवून बरोबर त्यांच्या जे काही फासे आहेत ते फासे त्यावेळेला योग्यरित्या पडतील आणि त्यांचं इस्पित जे आहे ते साध्य करतील, अशा अनुषंगाची त्यांची पत्रिका आहे. महाराज, आता आपण ह्या तिन्ही पत्रिका पाहिल्या, ह्याच्यामध्ये आपण अजून एक व्यक्तीची पत्रिका पाहणार आहोत. पण प्रथमतः पाटील सरांची महादशा काय सांगते? पाटील साहेबांची महादशा ही फारच अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही. गुरुचंद्र युती म्हणजे त्याला गजकेसरी योग असं म्हणतात. म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारची संधी ही पुन्हा आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा, गुरु हा
वैराग्याचा कारक, राजकीय योगाचा कारक आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि हे दोन्ही ग्रह जेव्हा महादशेमध्ये त्यांचे बसलेले आहेत तर चंद्र हा स्त्री तत्वाचा सुद्धा कारक आहे. बघा, महिला वर्गाला भाजपबद्दल एक वेगळ्या प्रकारचं किंवा अगदीच रविशेठ पाटलांबद्दल एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण ह्या वेळेला त्यांच्या महादशेच्या अनुषंगाने निर्माण होईल असं मला तरी वाटतंय. योगायोगाने आपल्याला पाहायला मिळेल की महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनासुद्धा चालू केलेली आहे. त्यानंतर महिलांना बऱ्याच अंशी बसचा प्रवाससुद्धा अर्ध्या तिकिटामध्ये दिलेला आहे आणि काही ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा मोफत प्रवास दिलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा ज्या काही सरकारी योजना आहेत या योजना रविशेठ पाटील यांच्या पथ्यावर पडतील आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा बऱ्याच अंशी होईल असं सुद्धा दिसतंय. आणि जर त्यांच्या सप्तमात जो आहे ती शनीची रास आहे. शनीची रास असल्यामुळं त्यांना फारसं वरच्या नेत्यांचं म्हणजे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं त्यांना पाठबळ नसलं तरी त्यांना स्वतःच्या कर्तृत्व, स्वतःचा त्यांचा जो ओरा आहे त्या ठिकाणी त्यांचं जमिनीलगत त्यांची नाळ जुळलेली आहे. मग त्यांची जी काही गावं आहेत त्यांचं स्वतःचं खारपाडा असेल किंवा रावे वगैरे ह्या भागात त्यांचं प्रभुत्व आहे. तिथला मतदार हा रविशेठ पाटील यांना सोडेल असं दिसत तरी नाही आहे. आणि जो त्यांच्याशी एक घट्ट प्रकारे बांधलेला गेला आहे. ह्याच्यामध्ये अष्टमात असणारा गुरु जो स्वतः शनीच्याच राशीत आहे, हा गुरु त्यांना काय करतो आहे, स्थानागत एक वेगळं बळ निर्माण करणार आहे. त्या ठिकाणी मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल की जे काही पेण हा जो मतदारसंघ आहे किंवा जी काही शहर आहे हे मूर्तीसाठी, गणेशाच्या मूर्ती, वेगवेगळ्या मूर्ती आपण POPच्या असतील ह्या मूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यातला त्यांची जी गावं आहेत रावे वगैरे या ठिकाणी हे मोठ्या प्रकारे कारखाने त्या ठिकाणी आहेत. आणि ह्या कारखान्यांना जो त्यांचा POPचा वगैरे जो प्रश्न मागच्या वेळेला कारखानदारांचा होता त्यालासुद्धा रविशेठ पाटील यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर चांगल्या प्रकारचा न्याय देऊन तो POPचा त्यांचा मुद्दा होता तो चांगल्या प्रकारचा उचलून धरून ती मागणी त्यांची मान्य करून ती मतदारांना एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी कौशल्य त्यांच्या कलेला एक वाव दिलेला आहे. आणि त्यांची ती जो काही पूर्वीपासूनचा त्यांचा व्यवसाय आहे व्यवसायाला चांगल्या प्रकारची बांधी दिलेली आहे. महादशा महाराज काय सांगते त्यांची? महादशा त्यांची जी आहे ती गुरुचंद्राची महादशा असल्यामुळं त्यांना जनतेमध्ये चांगल्या प्रकारचा सहयोग त्यांना प्राप्त होईल. मगाशीच म्हटलं की सरकारी कामं त्यांची जी आहेत म्हणजे सरकारी योजना आहेत ह्या योजनांचा त्यांना त्या ठिकाणी निश्चितच फायदा होण्यासारखा आहे. महादशा नेमका म्हणजे प्रकार काय असतो आमच्या दर्शकांसाठी? महादशा म्हणजे जर पाहायला गेलं तर प्रथमतः आपण जी काही पंचांग पाहतो ती पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, वार, योग ह्या आणि करण अशा प्रकारचं 5 गोष्टींचं पंचांग असतं. त्या पंचांगावरती व्यक्तीचं जन्माची तिथी, वार, नक्षत्र कोणतं होतं अशा गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्यानंतर त्या व्यक्तीची जन्माच्या वेळी अवकाशात असणाऱ्या ग्रहांची जी स्थिती असते ती म्हणजे त्यांची नवग्रहांची कुंडली. आता या कुंडलीनंतर कुंडलीमध्ये तर 9 ग्रह असतात पण ह्या प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो आणि ती महादशा असते. मग तो ग्रह ज्या महादशेचा असेल आणि कुंडलीमध्ये जो स्थान तो बळकट करत असेल त्यानुसार ती महादशा त्या व्यक्तीला त्या स्वरूपाचं बळ देते किंवा त्याचं दुष्परिणामसुद्धा देत असते. आता रविशेठ पाटील यांच्या पत्रिकेमध्ये आपण पाहिलं तर धनस्थानामध्ये त्यांच्या चंद्र, बुध आणि शनी ही युती आहे. ही युती त्यांना जितकी लाभदायक आहे तितकीच त्यांना काही गोष्टीमध्ये त्रासदायक सुद्धा ठरू शकते. म्हणजेच अगदी आर्थिक गणितं किंवा मतदारांची मतांतरं ह्या गोष्टी बिघडवण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे ही बलस्थानं जरी त्यांची असली तरी त्याच्यावर सुद्धा त्यांनी काम करणं गरजेचं आहे. अगदीच हा जो काही धैर्यशील दादा पाटील जे काही माजी आमदार होते आता ते राज्यसभेवर आहेत. आता त्यांचासुद्धा एक स्वतःचा मतदार असेल तो सुद्धा ह्या वेळेला भाजपमध्ये असल्याकारणे तो सुद्धा रविशेठ पाटील यांना चांगल्या प्रकारचा त्यांना बळ देईल. शिवाय काही अंशी नाही म्हटलं तरी हिंदुत्वाची लाट म्हणा किंवा महायुती सरकारला असणारे भाजपच्या कार्यकर्ते किंवा अगदी शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते, रिपब्लिकन पार्टी असेल या सर्वांचा सहयोग ह्या युतीच्या अनुषंगाने पाटील साहेबांना नक्की होईल. धन्यवाद महाराज. आपण आता 191 पेठ मतदारसंघातल्या प्रारब्ध अशा 3ही उमेदवारांच्या पत्रिका तपासलेल्या आहेत. पण याचबरोबर आम्हाला एक पडलेला प्रश्न की सध्याचे मुख्यमंत्री जे होते एकनाथजी शिंदे यांची पत्रिका नेमकी काय सांगते आणि पुढची त्यांची राजकीय स्थिती काय असेल? सध्या महाराष्ट्राचे जे काही लाडके मुख्यमंत्री ज्यांना आपण म्हणतो एकनाथजी शिंदे साहेब यांची
जे काही अचानक त्यांना जो बदल पाहायला मिळाला हा केवळ राहूच्या महादशेमुळं त्यांना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे आता त्यांची वर्किंग कंडिशनला राहूची महादशा आहे आणि राहू हा अदृश्य असा काम करत असतो. म्हणजे आता बघा, तसं बघायला गेलं तर जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार होते किंवा झाले हे, तेव्हा त्याच्यापूर्वी शिवसेनेत ते महत्त्वाचे नेते होते, पण असे जनमानसात ते मुख्यमंत्री होतील असे कधीही कोणाला फारसं वाटलं नव्हतं. पण ती राहूची महादशा आहे आणि या राहूवरती त्यांच्या कुंडलीमध्ये सूर्याची नजर आहे आणि सूर्याने या राहूच्या महादशेत त्यांना तो राजयोग दिला. आता पुढची, तुम्ही जो प्रश्न विचारलात की पुढची त्यांचा कालखंड कशा स्वरूपाचा आहे, तर पुढची महादशा त्यांचा खूप अनुकूल महादशा अशी आहे. मुख्यमंत्री पदाबाबत ज्या काही चर्चा आता चालू आहेत त्याचं मी आता पूर्ण उत्तर देत नाही, पण त्यांची वाटचाल ही खूप मोठ्या स्वरूपाची, एक पक्षीय बलाबल म्हणून त्यांचं महाराष्ट्रामध्ये दखल घेण्यासारखी त्यांची पार्टी निश्चितच भविष्यात असेल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महाराज, 191 पेण मतदारसंघामध्ये आपण तिन्ही उमेदवारांच्या जे तुल्यबल असतील अशा उमेदवारांच्या आपण कुंडलीचा जो अभ्यास आपण केलेला आहे, आता त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत की तिन्ही कुंडलीमध्ये तुम्हाला कसं काय जाणवलंय. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर राजकीय परिस्थिती सर्वांची चांगली आहे, पण मतदारांवरच्या मनावरती अधिराज्य कोण गाजवू शकतं आणि पुढचं भविष्य बाकी तिघांचं आपण कशा पद्धतीमध्ये करणार आहात. तिघांच्या ज्या काही आपण पत्रिका पाहिल्या, या तिघांच्या वर्किंग महादशा त्यानंतर कुंडली ही जवळजवळ राजयोगासारख्याच पत्रिका आहेत. आता विद्यमान आमदार जर रविशेठ पाटील यांचं पाहिलं तर जो त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुचंद्राची महादशा आहे, ज्याला गजकेसरी योग म्हणतात, ही महादशासुद्धा त्यांना ह्या भवितव्य हे पुन्हा सिद्ध करण्याची क्षमता त्यांना देत आहे. आणि विश्लेषण म्हणाल तर त्या ठिकाणी शेका पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, अतुलजी म्हात्रे यांनासुद्धा शैक्षणिक जोर आणि शेका पक्षाचा जो काही थांबलेला कार्यकर्ता होता त्याला आता नव्या उभारीने जो काम करतो आहे तो स्वतःसुद्धा त्या ठिकाणी मतांसाठी तो आग्रही आहेच, पण इतरसुद्धा 4 मतं त्या ठिकाणी तो निर्माण करतो आहे. आणि प्रसाददादा भोईर एक नवं नेतृत्व म्हणून या ठिकाणी उदयाला येतं आहे. त्यांचं जे काही शिवसेनेचा बाणा आहे, आक्रमीपणा, तो त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या कार्यातनं दिसतो आहे. आणि ह्या आक्रमी बाण्यावरती जो काही त्यांचं कार्य चालू आहे हा शिवसेनेला नक्कीच आणि शिवसैनिकांना हा शोभणार आहे. त्यांचा तो एक वेगळ्या प्रकारचं शिवसैनिकांच्या मनात उतरणारा असा तो त्यांचा बाणा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर तिन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारचं त्यांचं स्वतःचं वर्चस्व निर्माण करणारे आहेत. ह्याच्यामध्ये ठामपणे नीट सांगता येणार नाही आहे की नक्की विजयश्री कोण खेचून आणेल. जवळजवळ तिघांचंही उमेदवारी जी काय आहे ती तिन्ही पक्षांनी विचार करूनच दिलेली असे मला तरी वाटते आणि तिघांचे कार्य हे दखल घेण्यासारखंच आहे. धन्यवाद स्वामी आम्हाला वेळ दिल्याबद्दल. हे होते प्रख्यात वेदांग ज्योतिषी शैलेशजी जंगम स्वामी. आता मतदार राजाच ठरवेल की कोणाला आता आमदारच्या खुर्चीमध्ये बसवायचं आणि कोणाला घरी पाठवायचं ते. व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यदसह राज वैशंपायन, माझा रायगड लाईव्ह, रायगड.